म्हणजे ब्रिटिश काळापासूनची बिवलकर कुटुंब यांनी ब्रिटिशरला मदत केल्यामुळे आणि कोणाच्या विरोधात तर मराठा साम्राज्याच्या विरोधात आणि मराठा साम्राज्याचं त्यावेळेस जे पेशवाई होती त्यांनी तिथं त्यांच्या विरोधात या बिवलकर कुटुंबाली ब्रिटिशरला मदत केली आणि मदत केल्यामुळे आणि त्या मदतीचा फायदा हा देशाच्या विरोधात मराठा साम्राज्याच्या विरोधात हा ब्रिटिशरला झाल्यामुळे 4000 एकरपेक्षा जास्त जमीन ही राजकीय इनाम म्हणून त्यांना मदत तिथं दिली। रोहा, पनवेल आणि अलिबाग, उरण या जिल्ह्यातील 15 गावामध्ये ही जमीन आहे। आता याच्यामध्ये पुढे काय झालं तर 1952 मध्ये या बिवलकर कुटुंबाली गोलमाल, आता याच्यामध्ये काही त्यांनी डोकं लावून हेराफेरी केली, नाही तर गोलमाल केला असं आपण म्हणू शकतो। आता बॉम्बे सरंजाम, जहागिरी व अन्य इनामे त्याचा नियम 1952 मध्ये आला आणि मग बिवलकर कुटुंब तसं फार हुशार कुटुंब होतं। त्यांनी गोलमाल कसा केला की त्यांनी ही राजकीय इनाम, ही जी जमीन ब्रिटिशांनी त्यांना दिली होती, त्यांनी व्यक्तिगत इनाम अशी ती जमीन दाखवली तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून। आता याच्यामध्ये त्यांनी गोलमाल नंबर 2 काय केलं तर 1959 मध्ये त्यांनी काय केलं असेल तर जो सिलिंग कायदा 61 मध्ये येणार होता, म्हणजे यांना 2 ते 1.5 वर्ष आधी यांना अंदाज आला होता अधिकाऱ्यांकडनं की एक सिलिंग कायदा येतोय आणि त्या सिलिंग कायद्यामध्ये आपली जी व्यक्तिगत इनामाची जमीन आहे ती कदाचित सरकारकडे जाऊ शकते, म्हणून त्यांनी ते काय केलं तर ती जमीन राखीव वन म्हणून नोंद झाली आणि त्याच्यातून ती जमीन ही वन असं त्याच्यावर ते नाव आलं आणि त्या जे आपलं सिलिंग कायद्यातून हे लोक मुक्त झाले। यांचा प्रयत्न असा होता की उद्या जाऊन ही जी काही वन दाखवलेली जमीन आहे ती जमीन परत एकदा आपण आपल्या नावाने कसं ना कसं तरी तिथं करून दाखवू, असा त्यांचा तिथं प्रयत्न होता। त्यामुळे सिलिंग ॲक्टमधून 1959 मध्ये हे गोलमाल केल्यामुळे 61ला जो कायदा आला त्यातून हे वाचले। पण झालं असं 1975 मध्ये, म्हणजे 1975 मध्ये महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम आला आणि त्याच्यामध्ये त्यांची ही जमीन जी होती ती पूर्णपणे शासनाकडे गेली। म्हणजे त्यांनी गोलमाल जे कुठले केले होते, 1 गोलमाल 2 गोलमाल, हा याच्यातून पूर्णपणे जमीन त्यांच्या हातातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाऊन ती सरकारच्या नावाली तिथं झाली। मग 1985 पर्यंत हे शांत बसले, त्यांनी काहीच केलं नाही। पण बिवलकर कुटुंबाने खाजगी वन संपादक कायदा जमीन ज्या हरकत घेतली, कधी 1985च्या दरम्यान सर्वे क्रमांक 51 संदर्भात वन विभागाचे जमिनीचा ताबा सोडून देण्याबाबत अर्ज दाखल करा 1985। आता याच्यामध्ये 4 वर्षानंतर 1989ला कलेक्टर यांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला। मग या बिवलकर कुटुंबाने काय केलं ते 1989ला हा जो कलेक्टरनी आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टमध्ये। 2010ला अजून एक त्यांनी तिथं अपील केली होती, नाही तर या विषयाच्या बाबतीत अजून एक याचिका केली जे क्लब झाली। 2014 मध्ये ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला। का असं कोर्टाने स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे की याच्यामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद चालू होता तेव्हा शासनाकडनं आणि सिडकोकडनं जे वकील तिथे आले होते त्यांनी मुद्दा प्रभावीपणे मांडला नव्हता, कशाचा, सिलिंग कायद्याचा। म्हणून 2014ला ऑक्टोबरमध्ये निकाल हा बिवलकरच्या नावाली तिथं झाला। पण झालं असं 2015ला ही गोष्ट सरकारला लक्षात आली। मग सुप्रीम कोर्टमध्ये योग्य वकिलांचा वापर करून याला तुर्तास स्थगिती तिथं आणली। म्हणजे हे सुप्रीम कोर्टाला जाणवलं अरे काहीतरी गडबड झाले आणि गडबड झाले म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिली। आता याच्यामध्ये आपण समजून घ्या की 2085 मध्ये त्यांनी का तिथं एक हरकत घेतली
हे समजण्यासाठी परत एकदा आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. याच्यामध्ये 1971 मध्ये नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली 20 मार्च 1971ला, ज्याच्यामध्ये 95 गावे हे अधिसूचित झाली. मग 72 मध्ये अधिसूचित जमिनी सिडकोकडे देण्याचा शासन निर्णय झाला. 83 मध्ये आपण जर बघितलं तर 4 फेब्रुवारी 1983 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. कधी? 83 मध्ये. आणि त्याच्यामध्ये 83 ते 85 दरम्यान नवी मुंबई प्रकल्पासाठी या जमिनी संपादित करण्यात आल्या. यामध्ये 71 हेक्टर म्हणजे 150 एकर जमीन ही कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्ड्स याची होती, जी बिवलकर कुटुंबाकडून हस्तांतरित झाली होती. भूसंपादित जमिनीचा फायदा मिळावा या हेतूतून बिवलकर यांनी हरकत घेतली होती. म्हणजे कधी? जेव्हा 71ला नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली आणि नंतर ज्या पद्धतीने शासनाकडनं तिथं निर्णय घेण्यात आले, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की परत एकदा आपण ट्राय करू, गोलमाल करून या जमिनीचा मोबदला आपल्याला मिळतोय का ते तिथं बघूया. आता ह्यांनी 1987 मध्ये अजून एक गोलमाल केला. हा गोलमाल 3 महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर अधिसूचना आणली आणि त्या बेकायदेशीर अधिसूचना आणल्यानंतर त्या जमिनीवर मोबदला सुद्धा त्या बिवलकर कुटुंबाने तिथं घेतला. आमची मागणी आहे की याच्या बाबतीत सुद्धा सरकारने लक्ष देऊन याच्यात काय खरंय काय खोटंय आणि कशा पद्धतीने गोलमाल करून हा पैसा तिथं घेतला. सुप्रीम कोर्टाचा आत्ता जो गवई साहेबांचा निर्णय आहे हा या विषयाला सुद्धा लागू होतो, पण याच्या खोलात मी जास्त जात नाही, कारण इंटरेस्टिंग जे काही आजच्या काळातले गद्दार जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये येतात, म्हणून मी तुम्हाला नंतर ती गोष्ट सांगतो. सन 1990ला पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, स्वर्गवासी दिबा पाटील साहेब ज्यांनी त्या भागातल्या ओबीसी समाजाच्या म्हणजे आगरी समाजाच्या तिथं असणाऱ्या भूमिपुत्रांच्या बाजूली आपल्याला काहीतरी एखादा निर्णय घ्यावा लागेल म्हणून हे 2 मोठे नेते एकत्रित बसून तिथे असणाऱ्या मूळ मालकांना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी 12.5% योजना PAP साठी आणण्यात आली. याच्यातून तिथं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी आणि मूळ शेतकरी जे त्या भागातले आहे भूमिपुत्र यांना त्याच्यातून फायदा होणार. आता ह्याच्यामध्ये काय झालं तर बिवलकर जे आहेत जे झोपले होते, परत एकदा पैसा दिसल्यामुळे ते जागे झाले आणि त्यांनी काय केलं 1993ला म्हणजे 90ला पवार साहेब आणि दिबा पाटील साहेबांनी मिळून हा निर्णय तिथं घेतला. आंदोलन मोठं झालं होतं आणि मग तिथे असणाऱ्या लोकांच्या बाजूने हा निर्णय घेतल्यानंतर 93ला बिवलकर कुटुंबाला जाग आली आणि सिडकोकडे 12.5% योजनेचा अर्ज हा बिवलकर परिवाराने तिथं केला. 94ला सिडकोने अर्ज हा फेटाळला, कारण का जी जमीन तुमच्याकडे नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही अर्ज कसं करू शकता असा तिथं असणारे जे पदाधिकारी नाहीतर जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी तिथं निर्णय घेतला. म्हणजे 94ला सिडकोने अर्ज फेटाळला, 95ला सिडकोने अर्ज फेटाळला, 2010ला सिडकोने अर्ज फेटाळला, 2023ला सिडकोने अर्ज फेटाळला. MD कोण होते तर अनिल दिघेकर साहेब होते, जे आता सेक्रेटरी सुद्धा आहेत. म्हणजे MD अनिल दिघेकर साहेबांनी नजीकच्या काळामध्ये 2023ला हा बिवलकर कुटुंबाचा जो प्रस्ताव होता 12.5% आम्हाला द्या मदत म्हणून, तो त्यांनी फेटाळला आणि लगेचच त्यांची बदली झाली. इथं सुरू होतो गद्दारांचा खेळ. 23 फेब्रुवारी 2004 विजय सिंगल हे नवीन MD झाले. त्यांना देखील या कामासाठी नाकार दिला, पण ते हुशार होते आणि कदाचित सत्तेतल्या एका कुठल्या तरी नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर विजय सिंगल जे आम्हाला कळतंय, जे काय आम्हाला कळालेलं आहे, त्यांनी एक आयडिया सुचवली. ती काय आयडिया सुचवली की सिडकोला तुम्ही अध्यक्ष तिथं बसवा आणि अध्यक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी जी कारवाई तिथं करायची ती करा, ज्याच्या सह्या करायचे ते तुम्ही करा आणि ही जी काय 5,000 कोटी रुपयाची जमीन आहे बिवलकरांची ती तिथं त्या व्यक्तिगत बिवलकरांना देऊन टाका, जी सिडकोच्या आत्ता ताब्यात आहे. म्हणजे सिडकोच्या ताब्यात जी जमीन आहे 150 एकर
त्याच्यातले 12.5% जर ह्याला दिले तर 12-12.5 एकर्स होते, त्याच्यावर 10,000 घरं आता आपण बांधू शकतो. ती जमीन बिवलकरला द्यावी यासाठी तिथं अध्यक्ष नेमावा लागेल असा सल्ला हा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिला असं आम्हाला कळालं. आता झालं असं की याच्यामध्ये 1 मार्च 2024ला नगर विकास विभागाने बिवलकर कुटुंबाला जमीन वाटप करण्याचे निर्देश आलेले पत्र सिडकोला दिले. एक तर हे पत्र देऊ शकत नाही, तर सिडको ही स्वायत्त संस्था आहे. सरकारचं आणि सिडकोचं तसं काही नातं नसतं. तिथे असणारे पदाधिकारी, चेअरमन, MD हे निर्णय तिथं घेत असतात. पण तरीसुद्धा त्यांनी तिथं पत्र दिलं आणि पत्र दिलं. कहर बघा, त्यांनी त्याला कोणाचा रिलेशन दिलं, नाही तर कुठल्या पत्राचा, नाही तर कुठल्या लेटरचं तिथं त्यांनी हे दिलं. तर दिगेकर साहेबांनी जो अहवाल दिला होता, ज्या अहवालामध्ये बिवळकर कुटुंबाला जमीन देऊ नये असं सांगण्यात आलं होतं, तो अहवाल जोडला राज्य सरकार UD विभागाने. आणि तो अहवाल जोडल्यानंतर त्या विभागाने सांगितलं की या अहवालामध्ये सकारात्मक सांगितलं आहे की बिवलकरला जमीन द्या, पण तो अहवाल त्यांनी बघितला सुद्धा नाही. दिगेकरांनी नाकारला होता की जमीन देऊ नये. म्हणजे कुठंतरी सेक्रेटरिएट लेवलला सुद्धा UD मध्ये कुठंतरी सिडकोची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं केला. नाहीतर सिडकोमध्ये जे पुढचे चेअरमन येणार आहेत, फार मोठे महान व्यक्तिमत्व आहेत, तर ते येण्यापूर्वी एक वातावरण निर्माण करण्यासाठी एक पत्र देण्यात आलं. दिगेकरांचं नाव पुढं करण्यात आलं, पण दिगेकरांनी त्या कुटुंबाला जमीन देऊ नये असं सांगितलं होतं. असं पत्र तिथं आलं. आणि आता गोलमाल 4 म्हणजे गँग्स ऑफ गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती. ती म्हणजे कोणाची, कदाचित तुम्हा सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती. तर ते बॅगवाले मंत्री आहेत. म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅगमध्ये खरे पैसे होते. आमच्यात जरा खोटे पैसे तर आहेत. समजून घ्या, हे खोटे पैसे आहेत, नाही तर उद्या जाऊन आमच्या मागे ED लावचाल तुम्ही, नाही तर CBI लावचाल. हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे सिरसाट साहेब आहेत, त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली. त्यांना चेअरमन बनवण्यात आलं. 16 सप्टेंबर 2024 संजय सिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल, तर शिरसाटांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन? 5,000 कोटीची. कोणाच्या ताब्यात होती? सिडकोच्या ताब्यात होती. सिडको कोणासाठी घर बांधतं? तर मध्यमवर्गीय नाही तर गरीब लोकांसाठी घर बांधतं. आता ही त्या गरिबांसाठी असणारी जमीन, म्हणजे आता लाखो लोक लॉटरीच्या माध्यमातून सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात. आणि ही सिडकोच्या ताब्यात असणारी जमीन, ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले, नाही तर अनेक तिथं MD होऊन गेले, ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला, सिरसाटांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा करून सिरसाटांचं स्वागत तिथं झालं. म्हणजे ढोल ताशामध्ये आजपर्यंत कधी तसं स्वागत झालं नव्हतं. आणि सिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला 61,000 स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू 5,000 कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली. 8,000 स्क्वेअर मीटर पर आता ट्राय पार्टी अग्रीमेंट हे झालेलं आहे. आणि तिथं आता डेव्हलपमेंट सुरू होईल. पण ती डेव्हलपमेंट जी होणार आहे त्याच्यात गरिबाला घरं मिळणार नाही, तिथं श्रीमंताला घरं ही तिथं मिळणार आहे. आता ह्याच्यात काय झालं, ते स्थानिक भूमिपुत्र जे आहेत, ज्याच्यामध्ये जे यांनी म्हणजे दिबा पाटील साहेबांनी ज्यांच्यासाठी संघर्ष केला, ज्या OBC समाजाचे, आगरी समाजाचे जे स्थानिक भूमिपुत्र आहे, त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय हा सिरसाटांनी तिथं केला. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या आगरी बांधव अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत की त्यांना तिथं घरं मिळावी. त्यांची जी जमीन आहे त्या 12.5% योजनेमध्ये त्यांना तिथं देण्यात यावं. काल परवाच मला असं कळतंय की 83 वर्षाचे शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. का? कारण का त्यांना 12.5% योजनेमध्ये तिथं विकसित असं जागा तिथं मिळत नाही. म्हणजे सामान्य लोक तिथं आत्महत्या करतात स्वतःच्या हक्कासाठी. भूमिपुत्र आहेत, आगरी समाजाचे आहेत, पण दुसऱ्या बाजूला जे आपले सिरसाट साहेब आहेत, कदाचित कोणाच्या तरी आदेशाने
पहिली सही त्यांनी कशावर केली तर बिवलकर परिवाराला हा तिथं जो जमिनीचा भूखंड 61,000 स्क्वेअर मीटर हा तिथं देण्यासाठी, आणि त्या 61,000वर गरिबाची 10,000 घरं आता त्या ठिकाणी झाले असते. अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला, गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15/3/2024 रोजी पुणे प्रकरणात, तसेच 22/5/2025 रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना स्पेशल टास्क फोर्स SIT नाही, स्पेशल टास्क फोर्स तयार करण्याचं सांगून 11 महिन्याच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवलकरांची जमीन येते परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे. एवढेच असताना कारवाई होणार का? म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, आणि आता सिडकोने हा जो घोळ केलाय सिरसाटांच्या सहीली एक हे सरकार, म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, तुम्ही शिस्तप्रिय आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला विनंती करतो, सिरसाटांनी हा जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे, सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहीली तिथं दिलेली, तर ही 5,000 कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत सिडकोकडे तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे. सिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली, तर त्या सिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का, असा आमचा प्रश्न आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश तिथं दिलेला आहे, ही फक्त जमीन नाही, या महाराष्ट्रातली जिथं कुठं जमीन ही वनाकडे असेल आणि ती कुणी बळकावली असेल, तुम्ही परत ती घेणार का, असं त्या ठिकाणी आमचं मत आहे. आणि हा फक्त विषय 150 एकरावरच्या 12.5% आहे. जर 4,000 एकर जमीन बिवळकरांची आपण घेतली तर हा जो स्कॅम आहे, लँड स्कॅम आहे, तो लँड ग्रॅब स्कॅम हा 50,000 कोटीवर तिथं जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची जरूरत आहे, आणि हे सरकार त्या बाबतीत काय करणार आहे हे आम्हा सगळ्यांना तिथं जायचंय, समजायचंय. आता संजय शिरसाटांचे कारनामे बघा. संजय शिरसाट यांना 15 डिसेंबर 2024 रोजी मंत्री म्हणून शपथ घेतली. आता शपथ घेतल्यानंतर मंत्री असूनही त्यांनी सिडकोचा कारभार हा सोडला नव्हता. तो सातत्याने ते सर्व कारभार बघत होते. सर्व स्तरातून दबाव आल्यानंतर त्यांना 16 जानेवारी 2025 रोजी पदमुक्त करण्यात आलं होतं. आणि विशेष म्हणजे अध्यक्षपदावरनं पदमुक्त झाल्यानंतर देखील शिरसाट सिडकोला 1 ते 3 महिने हे सातत्याने त्या ठिकाणी जात होते. मग जे काय कारनामे तुम्ही केले तुमच्या सह्याच्या माध्यमातून पैशाची रिकव्हरी करण्यासाठी तुम्ही तिथं जात होता का? खूप खोलात गेलेलो नाही. त्यामुळे इथं आम्ही सर्वजण आता सिडकोला परवा म्हणजे 20 तारखेला सकाळी 11 वाजता तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, तिथे जे 12.5% अजूनपर्यंत भूमिपुत्राला ज्या ज्या लोकांना अनुदान मिळालं नाही त्यांच्या वतीने, आणि हे 10,000 घरं जी गरिबाची बांधू शकली असती, आणि जे लोक हे तिथं लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतात पण त्यांना घर मिळत नाही, त्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही 11 वाजता 20 तारखेला सिडकोच्या ऑफिसला जाणार आहोत. शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जाऊन तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत. आम्ही तर जाणारच आहोत, पण तिथे जे 12.5% वाले जे लोक आहेत, जे प्रलंबित आहेत, अनेक वर्ष वाट बघून आहेत, त्याच्याचबरोबर जे लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतात मग घर मिळत नाही, असे सुद्धा लोक 20 तारखेला सिडकोला येतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आम्ही सर्वजण जाणार आहोत. जे लोक येतील सगळ्यांचा आवाज बनून आम्ही सर्वजण तिथे लढणार आहोत. भावनाताई इथं आहेतच, त्या तिथल्या स्थानिक आहेत, त्या सुद्धा अनेक लोकांच्या संपर्कात आहेत, अनेक इतर सामाजिक संघटना तिथं संपर्कात आहेत. याच्याचबरोबर संजय राऊत साहेबांशी आमचं फोनवर बोलणं झालंय. खासदार असल्यामुळे ते आज दिल्लीत तिथं पार्लमेंट सुरू आहे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जर गरिबावर अन्याय झाला असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. काँग्रेसशी सुद्धा आम्ही संवाद साधणार आहोत. आणि हा जो विषय आहे भ्रष्टाचाराचा 5,000 कोटीचा सिरसाटांचा, हा पुढे आता आम्ही आणलेलो आहे. या बाबतीत सरकार काय करतंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही वाट बघणार आहोत. उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सिरसाटांना घरी बसवलं जातंय का हे आम्ही सर्वजण बघणार आहोत. जर नाही तर 20 तारखेला म्हणजे परवा
आम्ही सर्वजण सिडकोला जाणार आहोत आणि जोपर्यंत शिरसाटांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लोक आम्ही सर्वजण शांत बसणार नाही। त्याच्याच बरोबर जी काही जमीन ही ज्या ब्रिटिश लोकांना मराठा साम्राज्याच्या विरोधात ज्या परिवारांनी त्या ठिकाणी मदत केली अशा परिवाराला जी आता जमीन पैसे घेऊन तिथं बिवलकर परिवाराला दिली ती परत जमीन ही सिडकोला दिलीच गेली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या पद्धतीचा निर्णय सरकारकडनं घेतला गेला पाहिजे। त्याच्याच बरोबर आमचं म्हणणं आहे की SIT नाही पण जी काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एक विशिष्ट कमिटी फॉर्म करून 11 महिन्यामध्ये निर्णय हा या जमिनीचा घ्यायचाच पण महाराष्ट्रामध्ये असणारे इतरही सर्व जमिनी आहेत त्याचाही निर्णय हा घेतला जावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला मी त्या ठिकाणी करतो। हे मिळून 4000 एकर आहे, 15 गावामध्ये आहे, 3 जिल्ह्यांमध्ये आहे, 4 तालुक्यांमध्ये आहे। ही जमीन 4000 एकरची जमीन आहे। मी आत्ता विषय घेतो नवी मुंबईच्या जवळ सिडकोमध्ये कडे ताब्यात असणाऱ्या 150 एकराचा विषय फक्त घेतलाय। जे 4000 एकर जमीन आहे त्याच्यात अजून आम्ही गेलेलो नाही। टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण त्या विषयामध्ये जाऊ पण सुप्रीम कोर्टचा आत्ता नजीकच्या काळाचा निर्णय तसा जो लागू करायचा आहे जर लागू केला गेला तर 4000 एकर जमीन ही सरकारकडे ताब्यात येईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता टप्प्याटप्प्याने दिली बऱ्यापैकी जमीन कदाचित बिल्डरला दिली आहे आतापर्यंत असं आम्हाला कळतंय। त्याच्या खोलामध्ये जावं लागेल पण या 12.5% म्हणजे 150 एकराचा अभ्यास आम्ही सर्वांनी करून तो तुमच्या सर्वांसमोर आणलेला आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त पण ती जमीन आहे ती कुठं गेली, कशी गेली, कशामध्ये गेली, त्यात किती पैसा कमवला गेला हे आपल्याला बघावं लागेल। आता ज्या बिल्डरला विकली त्यांनी ते बघितलं होतं का हे बघण्याची जरूरत आहे। आता बिल्डरकडे आम्ही जाणार नाही पण आम्ही विषय बिवलकर परिवाराने याच्यामध्ये नफाखोरी केलेली आहे तर आत्तापर्यंत किती जमिनी विकल्या, कशा विकल्या तर याचा अंदाज घेऊन तो जो पैसा आहे तो व्याजासकट हा सरकारने या बिवलकर परिवाराकडनं वसूल केला गेला पाहिजे असं आमचं मत आहे। काहीच पार्श्वभूमी आम्हाला तर माहीत नाही। हे त्या काळातलं जे आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे जे त्यावेळेस म्हणजे सरदार विनायकराव दरुराज बिवलकर वर्सेस सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन काउन्सिल म्हणजे हे ब्रिटिशकालीन कागद आहे। याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण आत गेला तर त्यांनी सांगितलंय की ब्रिटिशांना मदत केल्यामुळे मराठा साम्राज्याच्या विरोधात म्हणून त्यांना ती जमीन त्यावेळेस मिळाली होती। हे स्पेसिफिकली अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहे। आज ते राजकारणात आहे का अब्जपती आहेत का करोडपती आहेत का कुणी असलं तरी त्यांनी कुठंतरी त्या काळामध्ये त्या परिवाराने मराठा साम्राज्य आणि त्याच्याचबरोबर या देशाच्या विरोधात ब्रिटिशरला मदत केली आणि त्यांचे हे वंशज आहे आणि त्या खोलात न जाता टेक्निकली सुद्धा बघितलं तर बिवलकर परिवाराचा या जमिनीवर कुठेही हक्क नाही असेल तर महाराष्ट्र सामान्य लोकांचा हक्क आहे। त्यामुळे कुठल्याही पार्टीचा त्यांना पाठिंबा असला की शिंदे साहेबांच्या पक्षाच्या नेत्याचं म्हणजे शिरसाट यांचा उघड पाठिंबा या बिवलकर परिवाराला आहे। म्हणूनच शिरसाटांवर आज कारवाई केली गेली पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांनी पैसा हा कमवलेला आहे बिवलकर परिवाराला 5000 कोटीचा नफा घडून आणलेला आहे। या शिरसाटांवर ते आज एका पदावर आहेत त्या पदाच्या माध्यमातून आता मंत्री महोदयांची सही आहे का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही पण दिघेकरांचं नाव पुढं करून दिघेकरांनी या बिवलकर परिवाराच्या विरोधात निर्णय तिथं गेला होता पण जे सेक्रेटरीएट UD म्हणजे नगरविकास यांच्याकडनं पत्र आलं त्यात या अधिकाऱ्यांचं नाव दिघेकरांचं नाव देण्यात आलं होतं की यांनी सकारात्मक निकाल दिलाय जो नकारात्मक होता। म्हणजे कुठं ते सेक्रेटरीएट UD यांच्याकडनं सुद्धा दिशाभूल झाली आणि तसं पत्र हे UD-कडनं आलं खाली सिडकोला। खरं तर ते देऊ शकत नाही कारण सिडको ही स्वायत्त संस्था आहे। त्या संयुक्त संस्थेचा प्रमुख कोण होतं ते शिरसाट होते। शिरसाटांच्या सहीली या पत्राचा रेफरन्स घेऊन तिथं बिवलकरांना 5000 कोटीची जमीन तिथं दिली। त्यामुळे शिंदे साहेबांचा आणि ते मंत्री असतानाचं काय रिलेशन आहे की हे आपल्याला बघावं लागेल पण शिरसाटांचं डायरेक्ट रिलेशन आहे। शिरसाटांना राजीनामा हा त्यांनी दिलाच गेला पाहिजे आणि शासन हे भाजपचं आहे, मित्र पक्षाचं आहे। आम्ही जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आम्ही जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी प्रेस कॉन्फरन्स जर हिम्मत असेल तुम्ही घोळ करायला हिम्मत दाखवता, पैसा खायला हिम्मत दाखवता। ज्या परिवाराने
या देशाची गद्दारी केली, त्याचे वंशज त्यांची हात मिळवणी करून तुम्ही गरिबाचा जमीन ही तिथं श्रीमंताला तिथं देता, तेवढं तुम्ही धाडस दाखवता. आता आमचं ओपन चॅलेंज आहे, आम्ही जे बोलतोय जर चुकीचं असेल तर आज संध्याकाळीच नाही तर उद्या सकाळी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करून आम्ही मांडलेल्या मुद्द्याला तुम्ही तिथं विरोध करून दाखवा, जर तुमच्यात हिंमत असेल. आमच्यात ती हिंमत आहे, तुमच्यात नाही आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं, पण असेल तरी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही जे खरं बोलतोय ते खरं नसेल तर तुम्ही जे बोलताय ते काय आहे तुमच्याकडे पुरावे तुम्ही द्या. दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण 20 तारखेला आम्ही अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी 100% त्या ठिकाणी जाणार आहोत. एकतर ते चेअरमन असताना त्यांनी तो निर्णय घेतला. ते चेअरमन कधी झाले, आचारसंहिता जी 2024ची आचारसंहिता लागण्यापूर्वी 15 दिवस आधी ते चेअरमन झाले. म्हणजे त्यांना एकच उद्देश होता, एकच आदेश होता, तिथं जायचं, सही करायची आणि आपल्याला नफा करून द्यायचा. इलेक्शन होतं, इलेक्शनला पैसा लागणार होता. बिवलकर परिवाराने त्यांना इलेक्शनसाठी किती पैसा दिला हे आम्ही सांगू शकत नाही, पण म्हणजे त्यांना टार्गेट होतं की जाऊन सही करायची. सही त्यांनी केली आणि कदाचित शाबासकी मिळून म्हणून 2024मध्ये त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. म्हणजे त्यांना एक ट्रायल दिली गेली, हा भ्रष्टाचार करू शकतो का. जर चांगल्या पद्धतीने भ्रष्टाचार केला, लगेचच केला, तर मग ह्याला चांगलं पद द्यावं, म्हणून त्यांना समाज कल्याणचं त्या ठिकाणी पद हे देण्यात आलं असं आमचं ठाम म्हणणं आहे. म्हणजे छोटासा भ्रष्टाचार केला आणि दुर्दैव असं की एवढ्या मोठ्या आणि एकदम मोठ्या जबाबदारीवर त्यांना बसलेलं आहे समाज कल्याण विभागाच्या, तिथं त्यांनी किती कोटीचा भ्रष्टाचार आतापर्यंत केला हे आम्हाला सांगता येणार नाही. नाही, आता या विषयाच्या बाबतीत तुमचे काय मुद्दे. एक तर बिवलकर परिवार हा पूर्वीचा आपण ब्रिटिश काळामध्ये गेला तर त्यांनी ब्रिटिशांना हात मिळवणी करून मराठा साम्राज्याच्या विरोधात, त्याच्याचबरोबर आपल्या या मायभूमीच्या विरोधात त्यांनी तिथं हातमलिनी करून तिथं ब्रिटिशांना मदत केली होती. आणि त्याच्यात 4000 एकर जमीन ब्रिटिशांनी त्यांना तिथं राजकीय इनाम म्हणून दिली गेली. नंतर त्यांनी व्यक्तिगत इनाम म्हणून त्याचं नाव काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून 60-70 वर्षापूर्वी केलं होतं. आता विषय एवढाच आहे, मधली स्टोरी जर आपण बाजूला ठेवली तर ही जमीन आहे शासनाची जमीन. नंतरच्या काळात जेव्हा सिडको ह्याची स्थापना झाली, त्या सिडकोच्या स्थापनेनंतर ही जमीन सिडकोकडे गेली होती. आणि मग सिडकोकडे जमीन असताना, सिडकोचा अधिकार त्याच्यावर असताना तरीसुद्धा सिरसाट नावाचे हे जे मंत्री आहेत, जे 2024ला 15 दिवसासाठी हे चेअरमन झाले होते सिडकोचे, त्यांनी ती जमीन जे ती देऊ शकत नाही ती जमीन तिथं बिवलकर परिवाराला दिली, इल्लिगली दिली. आणि या जमिनीची किंमत आहे 5000 कोटी रुपये. आणि फक्त हा विषय इथं थांबत नाही, त्यांची अजूनही जमीन आहे जी 4000 एकर आहे, त्याची पूर्णपणे किंमत जर काढली तर 50,000 कोटीपेक्षा जास्त जाते. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे की हे जे सिरसाट आहेत, जे चेअरमन झाले सिडकोचे, इल्लिगली ही जमीन जी गरिबाची होती, जी 12.5% जे भूमिपुत्रांना तिथं जमीन जागा विकसित करून दिली जाते, ती हक्काची जमीन ही कोणाला दिली तर बिवलकर परिवाराला इल्लिगली दिली. त्यामुळे ही जमीन परत घेण्यात यावी. तिथं सिडकोने गरिबांसाठी फ्लॅट बांधावे, ते किती बांधले जाऊ शकतात तर 10,000 बांधू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही जमीन परत घ्यावी. सिरसाटांनी राजीनामा दिला गेला पाहिजे, याच्यावर एन्क्वायरी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही महिन्यांपूर्वी एक जो निर्णय दिलेला आहे, अशा ज्या सर्व जमिनी आहेत ज्या फॉरेस्टच्या अंतर्गत येतात त्या पूर्णपणे, आणि काही बिल्डर नाही तर काही व्यक्तिगत लोकांकडे आहेत, त्या पूर्णपणे सरकारने आपल्या ताब्यात त्या घ्याव्यात आणि त्या सरकारने त्याचं नियोजन तिथं करावं. त्यामुळे ही जी जमीन आहे 61,000 स्क्वेअर मीटर ही शासनाने परत घ्यावी, म्हणजे सिडकोने घ्यावी. सिरसाटांवर कारवाई व्हावी, सिरसाटांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. जे जे अधिकारी याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी. आणि 4000 एकर जी जमीन आहे बिवलकर परिवाराची ती कुठं कुठं आहे त्याचा सुद्धा अभ्यास तिथं करावा, असं देवेंद्र फडणवीस साहेबांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. एक तर कदाचित त्यांना टार्गेट दिलं गेलं होतं, 15 दिवस तुला देतोय, तू तिथं जा, चेअरमन हो, बिवलकर परिवाराला 5000 कोटीची जमीन तू दे. मग जर सरकार आपलं आलं 2024 नंतर जे विधानसभा इलेक्शन झालं तर तुला मंत्री करतो, असंही कदाचित म्हणलं गेलं असेल. नाहीतर आपण शिरसाटांच्या घरी बॅगा बघितल्यात पैशाच्या, त्यातून नक्कीच त्यांना
100 कोटी रुपयाचा मलिदा हा मिळाला असावा आणि काही त्यांच्या पक्षाला सुद्धा एक 400-500 कोटी रुपयाचा मलिदा हा मिळाला असेल, म्हणजे टोटल 500-600 कोटी रुपये ही लाच म्हणून या 5,000 कोटीच्या डीलमधून केलं गेलं. म्हणजे भ्रष्टाचार 5,000 कोटीचा, म्हणजे सरकारचं नुकसान 5,000 कोटीचे. 10-20% पैसा हा नक्कीच हा शिंदे साहेबांच्या पक्षाला आणि शिरसाटांना तिथं मिळाला असावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी जो तिथं निर्णय दिलेला आहे याच्यातून स्पेशल टास्क फोर्स ही करण्यात यावी. म्हणजे SIT काय होत नाही, SIT फक्त शोषा नाही तर मेकअप केल्यासारखे SIT फॉर्म करते, त्यातून काही निर्णय होत नाही. स्पेशल टास्क फोर्स सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे करण्यात यावी एक मागणी, नाही तर ज्युडिशियल एन्क्वायरी याच्यामध्ये, आणि तो सुद्धा जो जज असेल तो चांगल्या प्रतिमेचा जजाला तिथं जबाबदारी द्यावी आणि त्यांच्यातून ही एन्क्वायरी व्हावी आणि लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय व्हावा. पण निर्णय होता सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे, नियमांना डावलून हा भूखंड एका बिवलकर नावाच्या परिवाराला तिथं दिलाय. म्हणजे शिरसटांना आज नाही तर उद्याच राजीनामा हा द्यावा लागेल अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. अजून कोणाला या विषयाच्या बाबतीतलं काय आहे? नाही, हे चुकीची गोष्ट आहे. खरं तर गुन्हा दाखल व्हायला नको पाहिजे होता, कारण ज्या मातंग समाजाच्या मुली आहेत त्यांचं नाव मला खरं तर घेता येणार नाही, पण त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झालेला आहे. कुठलंही वॉरंट नसताना सुद्धा तिथं त्या मुलींच्या घरी जाऊन झडती घेतली गेली, तिथं त्यांना एन्क्वायरीला बोलवलं गेलं आणि त्या जेव्हा हक्कासाठी लढत होत्या अख्खा दिवस त्यांना बसावं लागलं तरीसुद्धा त्यांचं ऐकून घेतलं नाही. मग कुठंतरी या मातंग समाजाच्या महिलांवर मुलींवर तिथं अन्याय झालेला आहे आणि आज जर त्यांच्यावर जर कारवाई होत असेल, त्यांच्यावर जर कलम लावले जात असेल, मग सत्तेचा कुठं ना कुठंतरी वापर हा केला जातोय. जो माजी अधिकारी आहे, जो छत्रपती संभाजीनगरवरनं इथं आला होता आणि पोलिसांबरोबर निवांत तिथं फिरत होता, त्याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला काढावं लागेल. हा माजी पोलीस अधिकारी जो जेव्हा पोलीस अधिकारी होता त्याच्यावर पण अनेक भ्रष्टाचाराच्या कारवाई तिथं झालेला आहे. असा भ्रष्टाचार करणारा माजी अधिकारी या पोलिसांबरोबर फिरतो कसा आणि या मुलींची झडती घेतली कशी, आणि हे सगळे अनुत्तरित प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यावर आजकाल जर कारवाई झाली असेल तर नक्कीच आम्ही सर्वजण लक्ष देऊ. कोर्टामध्ये सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ते या मुलींच्या बाजूली तिथं जाणार आहेत, त्यामुळे कोर्टसुद्धा योग्य ती कारवाई तिथं असणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर करेल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. त्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून ते आले होते. याच्यावरून एकच गोष्ट आपण सर्वजण समजून घ्या की भाजपच्या आणि RSSच्या फार ते जवळ होते. त्यांना मुद्दामून महाराष्ट्रामध्ये पाठवण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये जर काही गडबड झाली तर जवळचा ऐकण्यातला एखादा व्यक्ती राज्यपाल म्हणून असेल तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच दृष्टिकोनातून आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्राकडे त्यांना पाठवलं होतं आणि मग आता काम कदाचित महाराष्ट्रातलं संपलं असावं म्हणून त्यांना बढती देऊन त्यांना तिथं उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये भाजपकडनं पुरस्कृत म्हणून तिथं उभं करण्यात आलेलं आहे. आता एवढाच विषय आहे की त्यांनी पहिली एन्क्वायरी जर कुठं करता आली तर आधीचे जे उपराष्ट्रपती आहेत धनगड साहेब ते गायब कुठं झालेत, ते दिसत का नाहीत, ते मीडियासमोर येत का नाहीत, हे कुठंतरी जाणून त्यांनी घेतलं पाहिजे. आणि जे काय धनगड साहेबांवर कारवाई झाली ती कशी झाली, कशामुळे झाली याचा अंदाज कदाचित त्यांना असावा. म्हणजे उद्या जाऊन ते फक्त भाजपची भूमिका घेतील, फक्त सत्ताधाऱ्याची भूमिका घेतील. उलट धनगड साहेबांना मानलं पाहिजे. ते जेव्हा बाहेर येतील, आज ते मीडियासमोर येत नाही, त्यांचं सगळ्यांनीच अभिनंदन केलं पाहिजे की विरोधी पक्षाचं त्यांनी ऐकलं होतं. राज्यपाल नाहीतर आपले उपराष्ट्रपती नाहीतर राष्ट्रपती हे कुठली पक्षाचे नसतात, हे लोकांचे असतात, सर्वांचे असतात. त्यामुळे धनगड साहेबांनी जो निर्णय त्यावेळेस घेतला होता, जो प्रस्ताव विरोधकांचा स्वीकारला होता, खऱ्या अर्थाने त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना मोठी किंमत ही मोजावी लागली. जे मीडियासमोर येतील तेव्हा बोलतीलच, पण आता नवीन जे उपराष्ट्रपती होतील त्यांनी फक्त विनंती त्यांना करतो की फक्त भाजपची भूमिका न घेता सामान्य लोकांची आणि विरोधकांची सुद्धा भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी.
दादांनी जे काही स्टेटमेंट तिथं केलं, राहुल गांधीजीचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आपण सर्वांनी बघितलं आणि जे आकडे आता पुढे यायला लागलेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे अनेक उमेदवार आहेत. इथं आमचे लातूरचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मताचा घोळ झाला आहे, EVMचा घोळ झाला आहे. त्यामुळे दादा म्हणत असतील की 1200 मतालीतून निवडून आला, पण EVMचा घोळ आणि खेळ जर बघितला तर कदाचित मी 1 लाखपेक्षा जास्त मताली निवडून येऊ शकलो असतो. त्यामुळे आता 1200चा विषय राहिलेला नाही, हा विषय हजारोंच्या मताच्या लीडच्या बाबतीतला आहे. 22 तारखेला आम्ही सर्व जे उमेदवार आणि आमदार आहेत त्यांची एक बैठक आदरणीय पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घेतली जाणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काय गोष्टी झाल्यात ही मी तिथं बोलणार आहे, इतरही सर्व उमेदवार बोलणार आहेत. आणि नंतर राहुल गांधीजी ज्या पद्धतीने अख्ख्या बिहारमध्ये फिरून लोकांना सांगतात खरं काय घडलं, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्रित आणून या बाबतीत काय तिथं करणार आहोत हे बोलणार आहोत. त्यामुळे दादांच्या स्टेटमेंटकडे आता 1200 म्हणून नका बघू, 1 लाखच्या लीडचा विषय तो आहे. माझी 1 लाखाची लीड कशी कमी होऊन 1200वर आली, म्हणजे एवढा प्रयत्न करून, एवढं डोकं फोडून, एवढा पैसा वापरून, EVM मॅनेज करून सुद्धा तिथं असणाऱ्या स्वाभिमानी सामान्य लोकांनी मला 1200 मताली तरी निवडून दिलं, ही मला माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. राहिला प्रश्न राम शिंदेंचा, ते जेव्हा रडतात, राम शिंदे सर जेव्हा रडतात त्यांचा फायदा तिथं होतो. जेव्हा 2019ला मी निवडून आलो तेव्हा नंतर ते सातत्याने रडत राहिले, लोकांची सेवा कुठेही केली नाही, त्यांना MLC पद मिळालं. MLC पद मिळाल्यानंतर 2024ला परत एकदा ते लोकांनी पाडलं त्यांना, परत ते रडल्यानंतर त्यांना आता एवढं मोठं पद मिळालंय, ते आता परिषदेचे सभापती तिथं झालेले आहेत. आता ते कशाला रडत आहेत मला माहीत नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जातील आणि दिल्लीला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्याची जागा जी मोकळी होणार आहे ती राम शिंदे सरांना मिळावी, असा कुठेतरी प्लॅन राम शिंदे सरांचा असावा असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.